तर माझं प्रवचन म्हणजे काय तुमच्याशी गप्पा मारण्यासारखंच आहे. तर मला सांगा, गणपतीचा जन्म कसा झाला? बोला बोला. गणपतीचा जन्म कसा झाला? कसा झाला सांगा ना, कसा झाला गणपतीचा जन्म? मळापासून. नक्कीच, साहजिकच. पार्वती मातेच्या मळापासून गणपतीचा जन्म झालेला आहे. तर याचा आपण जर शब्दशः जर अर्थ घेतला, मळ हा फक्त कशाचा असू शकतो? मातीचा, घामाचा. तर आपण फक्त शब्दच नाही पकडायचे. मळाचा घेतला म्हणजे अंगातला मळ काढला आणि गणपती तयार केला, अजिबात नाही. मळ म्हणजे काय? की तुमच्या मनातले विकार, लोभ, मोह, माया, अहंकार, द्वेष, याला मळ म्हणतात. या मळापासून गणपतीची निर्मिती झालेली आहे. या अहंकार जे तुमच्या शरीरामध्ये जे उपयोगाचं नाही, त्याच्यापासून तुम्ही जर त्याचा त्याग केला, तुमच्या अंगामध्ये जे तुमच्या मनामध्ये जी घाण आहे, घाण कोणती? तुमच्या मनामध्ये राग असेल, लोभ असेल, मोह असेल, मत्सर असेल, याला घाण म्हटलेलं आहे, याला मळ म्हटलेला आहे. ज्यावेळेस गणपतीचा जन्म झाला, गणपती कसा होता सांगा? ज्यावेळेस पार्वती मातेनं गणपती तयार केला होता त्यावेळेस तो कसा होता? आपल्यासारखाच. अरे वा, धन्यवाद. तर गणपती कसा होता? आपल्यासारखाच होता. ज्यावेळेस त्याचा जन्म झाला, त्याला सोंड नव्हती, काहीच नव्हतं. तो कसा होता? मग तुमच्या माझ्यासारखा जन्मलेला एक माणूस होता. बरोबर आहे का मी जे सांगतोय ते? बरोबर. ज्यावेळेस पार्वती मातेनं स्वतःच्या मनापासून, म्हणजे ज्यावेळेस सर्वसाधारण माणूस मनातील राग, लोभ, मोह, माया, मत्सर काढून टाकेल, तर त्याच्या मनाचा म्हणजे त्याचं रूप कसं गणपती सारखं होईल.